श्री दत्त महात्म्य अध्याय 24. कथाभाग. रामाने शोक आवरला व दत्ताच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढची उत्तरक्रिया केली. मग रामाने दत्ताला विचारले की आईबाप कोणत्या गतीला गेले ते सांगावे. तेव्हा दत्ताने त्यांना साक्षात समोर दाखविले. राम त्यांना भेटावे म्हणून धावला, पण ते गुप्त झाले. त्यावेळी रामाला अनिवार्य असा शोक झाला. तेव्हा दत्ताने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा शोक आवरेना. म्हणून रेणुकेचे केवळ मुख भूमीतून वरती आले व रामाचा मुका घेतला. ती खूण अजूनही माहूर क्षेत्री पाहावयास मिळते. नंतर दत्ताने रामाला प्रतिज्ञेची आठवण करून दिल्यावर त्याला वंदन करून व परशु घेऊन राम निघाला. त्याने युद्धामध्ये सर्व क्षत्रिय पुरुष, मुले बाळे एवढेच नव्हे तर गर्भांचाही नाश केला. असे 21 वेळ करून त्यांच्या रक्ताने 5 सरोवरे भरून पित्यापित्यर्थ तर्पण केले. मग मात्र त्याला या नरसंहाराबद्दल पश्चाताप झाला आणि त्याने दत्ताला प्रायश्चित्ताविषयी विचारले. तेव्हा दत्ताने त्याला यज्ञ करण्याची आज्ञा दिली. त्याला असेही सांगितले की जिंकलेली सर्व पृथ्वी कश्यप ऋषींना दान द्यावी. त्याप्रमाणे रामाचा यज्ञ चालू झाला. मुख्य आचार्य स्वतः दत्तच असल्या कारणामुळे न्यून असे कोणतेच नव्हते. अगणित ऋषीमुनी देव यज्ञासाठी उपस्थित होते. शेवटी रामाने कश्यपांची पूजा केली आणि पृथ्वीचे दान केले. मग मुख्य आचार्य श्री दत्ताची पूजा करून वस्त्रे व भूषणे यांसहित दक्षिणा अर्पण केली. श्री दत्ताने तिथल्या तिथेच वाटून टाकली. सर्वजण निघून गेले. तेव्हा दत्ताने परशुरामाला जवळ ठेवून घेतले व त्रिपुरा रहस्य सांगून तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे तो समुद्रकिनारी तपास गेला असता तिथे ब्राह्मणांनी त्याचा निषेध केला की पृथ्वी दान दिली असता पुन्हा तिचा उपभोग कसा घेतो. त्यावर रामाने बाणाने समुद्र मागे हटवला आणि 400 कोस लांबीची व 12 कोस रुंदीची कोकणपट्टी निर्माण केली आणि स्वतः चिपळूण गावी राहिला. अध्याय 24. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे दीपका, मनी आनुनी विवेका, निवारुणिया शोका कर्म करी मातेचे. श्री दत्त मुनिवर्य ज्या नमिती आर्य, ज्यांना ध्याती योगीवर्य, स्वतः आचार्य ते झाले. करविती मृत्तिका स्नान, वर्धमान अंजली दान, अवयव पिंडदान यथाविधान करविती. सर्व क्रिया करवून रामा म्हणे अत्रिनंदन. माता पिता हे दोघे जण कुठे गेले जाणसी की. राम म्हणे ते मेले, या क्रियेने उद्धरिले. तुम्ही तया तारिले, नेले उत्तम लोकाप्रती. धन्य माझी माता, धन्य माझा पिता. आपण क्रिया करविता, या परता काय मोक्ष. दत्त म्हणे रामासी, तू देखो देख भुलसी, की प्रत्यक्ष प्रमाणासी मानसी मानसी वाटते. जे सृष्टी स्थिती संहार करीती ते गौरीहर, उपजले भूमीवर मुनीश्वर वेशाने. ईश्वरी जी जगदंबिका, ती तुझी माता रेणुका. ईश्वर जो तारी लोका, हो का पिता जमदग्नी. भूमीवरी अवतरून नाना धर्म स्थापून, कृतकार्य होऊन अंतर्धान पावले ते. ते येथे जन्मले अथवा मरण पावले अथवा स्वर्गा गेले. हे फोल बोलणे जे सर्वत्र असती, ते येती ना जाती. ते येथे आता की नसती, व्यापून असती सर्व जे. जरी तू इच्छिसी
तरी दावितो तयांसी. राम म्हणे दत्तासी, दावा तयास पाहीन. असे जव दोघे बोलती, तव ते दोघे दिसती. दत्त म्हणे रामाप्रती, पाहे हे माता तात तुझे. पद्मासन घालून अंगी भस्म चर्चून, जटाजूट बांधून बसे समाधान जमदग्नी. कंठी रुद्राक्ष शोभती, गोमुखी धरुणी हाती. दृष्टी करुणी वरती, एकाग्रचित्ती ध्यान करी. रुद्राक्ष कुंडले कानी, रुद्राक्ष भूषणे लेवुनी. वल्कलांबर नेसुनी, अजिन पांघरुणी बैसला. वामभागी रेणुका माता, सर्वाभरण भूषिता. दिव्यकांती लावण्य सरिता, सौभाग्यभूषिता विराजी. सुटे सुगंध अंगाचा, तेथे जमाव झाला भ्रमरांचा. पुंज दिसे तेजाचा, अंधकाराचा नाश करीजो. नखे दिसती अर्धचंद्रापरी, दंत झळकती हिऱ्यांपरी. तिच्या लावण्याची सरी, कोण करी जगात. रेणुका सुहास्यवदन, पाहतसे पतीचे वदन. जे सुखाचे सदन, की भुवन सुकृतांचे. याप्रमाणे तया राम तो पाहुनिया, पावला अत्याश्चर्या. आलिंगाया धावया. राम तेथे येऊन धरुणी दृढचरण. रडे स्फुंद स्फुंदोन, देहभान सोडुनी. म्हणे का मज सोडुनी, तुम्ही राहता लपोनी. माझा प्राण तुम्हा वाचुनी, कसा वाचेल सांगा हो. असा प्रेमाश्रू टाकून राम घेई लोळ. तव ते दोघे जण गुप्त होऊन राहिले. जाता ते लपून राम मनी झाला खिन्न. दरिद्र्यांचे धन हरवता प्राण कळवळे जसा. दत्त म्हणे रामासी, अविचारे या मोहासी. तू का व्यर्थ कळवळसी, भूल कसी घेसी हे. कवण रे तुझी माता, बोल रे कोण तुझा पिता. तू ओळखी आपणा आता, मोह ममता सोडुनी. म्हणे राम हे वचन, यथार्थ मानी माझे मन. परी मातृस्नेह बंधन, तोडील कोण कवणे परी. देता ब्रह्मांड दान, एक घडीचे स्तनपान. सर्वथा नोहे समान, विशेष याहून काय बोलू. असे बोलुनी दुःख, राम टाकी अधोमुख. तव रेणुकेचे मुख, भूमी भेदुनी प्रकटले. राम अश्रू पुसोन, पुढे करी वदन. मुख दे रामा चुंबन, राम समाधान पावला. दत्त म्हणे ही माता हा सुत, ज्याच्या स्नेहा नाही अंत. काय करावा नि स्नेहसुत, केवल जंत होतसे. अद्यापि सर्व लोक पूजिती रेणुकेचे मुख. जे दर्शने वारी दुःख, परमसुख देई जे. मातापुरी जाऊन मातृतीर्थी न्हाऊन, रेणुका मुखदर्शन करीते पावन उभय लोकी. दत्त म्हणे रामासी, सत्य करी प्रतिज्ञेसी. जिंकी अधार्मिकांसी, विजय घेसी मतप्रसादे. मग राम भृगुनंदन श्री दत्ता वंदून, प्रणितेमध्ये स्नान करून संकल्प करिता झाला. हाती परशु घेऊन क्षत्रियांचे करी हनन. मार देई तीक्ष्ण, कठोर मन जयाचे. कुरुक्षेत्री भूपांते, बोलावुनी युद्धाते. बले संहारी सर्वाते, रोषावेशे करुणी. धनुर्विद्या प्रवीण, शस्त्रास्त्री निपुण. तेही करितारण, टाकीती प्राण धाकाने. क्षत्रियांच्या कुटुंबिनी, जरी का असती गर्भिणी. रामाची गर्जना ऐकुनी, गर्भ टाकुनी ऐकती धाके. असे 21 वेळ युद्ध करुणी प्रबळ. क्षत्रियांचे सर्व कुळ मारी दळभारेसी. असे क्षत्रिया मारुनी, त्यांच्या रक्ते करुणी. 5 तळी भरुनी तर्पण करी रामतो. त्या कालापासुनी स्यमंत पंचक म्हणूनी, कुरुक्षेत्री प्रसिद्ध होऊनी. असती दर्शनी उद्धारक. मग रोष सोडून शांतचित्त होऊन, सर्व शस्त्रे धुवून येऊन भेटला दत्तात्रेया. श्री दत्ता वंदून म्हणे तुमच्या तेजे करून,
क्षत्रियांचे केले हनन, आता समाधान पावलो. कोप हा अनिवार्य, यामुळे नेनवे कार्याकार्य. डोळा न दिसे आर्यानार्य, पहा अनार्य पनाहा. म्या घ्यावया एकाचा सूड, क्षत्रियांचे तोडिले बुड. हा मी केवढा मूढ, कोपारूढ व्यर्थ झालो. एका राजाचा करिता घात, तीर्थयात्रा समस्त. मज करवी तात, ते मनात न आणले. राजे कितीतरी मारिले, ते पाप मज लागले. चित्ती असे खोचले, म्हणून धरिले हे चरण. मी आलो शरण, मला करावा पावन. म्हणून करी नमन, मनी खिन्न होऊनी. दत्त म्हणे दुष्ट नृप, मारिले त्यांचा अनुताप. का करीसी हे पाप, नोहे ताप मानू नको. दुष्टांचे केले त्वा हनन, केले साधूंचे रक्षण. केले धर्माचे स्थापन, हे पाप न तव शिरी. जरी मनी मानसी शीन, तरी ऐक माझे वचन. ब्रह्मर्षीला बोलावून करी यज्ञ यथाविधी. तुझे पाप जाईल, देव संतृप्त होतील. विप्रहित सुख पावतील, कीर्ती होईल जगी तुझी. त्वा मारिले क्षत्रियाला, स्वबळे विजय घेतला. हस्तगत केले भूमंडळा, भला झालास यशस्वी. आता यज्ञ करून सर्वस्व दे दक्षिणा. कश्यपा दे भूदान, होसी पावन तू खास. असे वदे अत्रिनंदन, ते रामाने अंगीकारून ऋषीमुनी बोलावून श्रद्धेने यज्ञ आरंभिला. मरीची अत्रि मुनिश्रेष्ठ, अंगिरा क्रतु वसिष्ठ, पुलत्स्य पुलह वरिष्ठ, जे प्रेष्ठ परमेश्वरा. भरद्वाज विश्वामित्र, कश्यप वामदेव पवित्र. अगस्त्य गर्ग भृगु तत्पुत्र. जाबाल सुहोत्र गौतम, हे प्रमुख असती शिष्य प्रशिष्यांसह येती. यज्ञाचा आरंभ करविती, श्रद्धा भक्ती पुरस्सर. भगवान श्री दत्तात्रेय असती मुख्य आचार्य. तेथे न्यून पडेल काय, सातगुण्य होय सर्वही. प्रमादात कुरुवता कर्म असे, स्मृतिवाक्य प्रसिद्ध असे. यत स्मरणे सांग होत तसे, तो स्वये होतसे आचार्य. तेथे प्रत्यक्ष देव येती, आपुला हवीर्भाग घेती. अत्यंत तृप्ती पावती, देव म्हणती धन्य आम्ही. नित्य होतसे षड्रसान्न, अमित होतसे द्विजभोजन. रामदेई वस्त्रे धन, द्विजजन तृप्त झाले. चातुर्होत्र विधान, करुणिया भृगनंदन. कश्यपाचे पाय धुवून करी पूजन श्रद्धेने. संकल्प करून देई कश्यपा भूदान. दक्षिणार्थ धनरत्न, देई नंदन रेणुकेचा. स्वर्णवस्त्र धने करून करी दत्ताचार्याचे पूजन. श्री दत्ते ते सर्व धन दिधले जान ब्राह्मणाला. जो दत्त भक्त भावन, त्याची कासया आचार्यपण. काय दिजे दक्षिणा धन, एक सुमन मानिजो. सर्वा आनंद झाला. दत्त वदे रामाला, तू जगी हो भला. पुरुषार्थ केला हा मोठा. तू बाल असून दुर्जय क्षत्रिया मारून, सर्व लोक सुखी करून केलासी यज्ञ यथाविधी. हे तुझे यश गातील, ते लोक पवित्र होतील. तू झालास विमल, विपुल पुण्य जोडुनी. नसता पाठबळ, अरी असता विपुळ. परी एकटा तू सकळ, मारिसी खळ निजबळे. असे अन्य करील कोण, तेव्हा तू साक्षात नारायण. म्हणून केलेस तुमुल रण, भूप दुर्जन मारिले. अतएव तू शूर, अससी खास रणधीर. केवळ विष्णू उदार, म्हणून संहार झाला हा. राम म्हणे मी कायसा, प्रसाद हा आपुला असा. आपुला अनुग्रह जसा, विजय तसा हा झाला. असे ते परस्पर बोलती.
मुनी जय जयकार करीती, हात जोडणी म्हणती, तुमची गती तुम्हीच जाणा. तुम्ही आम्हा दिसता भिन्न, परी एक रूप एक मन. करावया लोक पावन, करिता अवतरून ह्या लीला. असे म्हणून वंदिती, आज्ञा घेऊनी सर्व जाती. असी रामे केली ख्याती, जगती पावन करावया. श्री दत्ताचे सख्य करून राम राहिला सन्निधान. श्री दत्त प्रसन्न होऊन सांगे ज्ञान तयासी. व्हावया स्वरूप ज्ञान, त्रिपुरा रहस्य निरूपण. करी रामा उद्देशून, दत्त स्वजन उद्धरावया. ज्याचे करिता श्रवण, होई भ्रमनिरसन. कळूनी ये स्वरूप पूर्ण, उपनिषदगण रहस्य जे. दत्त म्हणे रामासी, तू माझा सखा झालासी. मला चिंतुनी मानसी, जाई तपासी यथेष्ट क्षेत्री. तुझे ठाई ठेविले जाण, ते तेज मी पुन्हा अवतारोणी घेईन. मग तू ब्राह्मण होशील, वैवस्वत मन्वंतर. हे सरे तमवर, धरुणी सागर तीर राहे विप्र होऊनी. सावरणी कमन्वंतरी, होसी महर्षी निर्धारी. मग महाकल्पावरी मुक्ती बरी घेशील. असे दत्तवचन परशुरामे ऐकून, काही काळ राहून करी सेवन दत्ताचे. जेणे 21 वेळ निक्षत्रिय केले भूमंडळ. ज्याचे न गणवे बळ, ज्याला खळ कापती. तो राम दक्षिण सागरी, जाऊन या तप करी. तिथे जाते विप्र दरिद्री, मागती दान तयापासी. राम म्हणे तयांसी, सर्वस्व दिधले द्विजांसी. भूमी दिधली कश्यपाशी, आता मजपाशी काही नाही. द्विज म्हणती रामासी, जरी भूमी दिली कश्यपासी, तरी तू येथे का बससी. उपभोग घेसी की दानाचा. असे ऐकुनी विप्रवचन, बाणे समुद्र शोषून. तेथे राहिला गुप्त होऊन, चिपळूण म्हणून स्थान जेथे. लांबी 400 कोस, रुंदी 12 कोस. अशा कोकणपट्टीस निर्माण केले रामाने. तीही घेतली ब्राह्मणांनी पुढे, दाशरथी राम होऊनी. परशुरामाचे तेज आकर्षुनी, विवाह करुणी जाता घेई. त्या दिवसापासून राम चिपळोनी गुप्त राहून, करी तप अनुष्ठान. पुढे महर्षी होणार तो. रेणुकाही पार्वती, याविषयी नको भ्रांती. एकदा ब्रह्मयासी वेद विस्मृती, दैवगतीने जाहली. ब्रह्मा दत्तापाशी येऊन म्हणे, गेलो वेद विसरून. दत्त म्हणे, रेणुकेचे स्मरण करिता वेद स्फुरण होईल. मग ब्रह्मा चिंती एकविरेसी, तव ती धरुणी रूपासी. प्रकटली तत्क्षणेसी, ब्रह्मा तयसी वंदितसे. तव तिच्या अंगापासून वेद झाले उत्पन्न. ब्रह्मयाने ते घेऊन म्हणे, धन्य झालो मी. असा जिचा प्रभाव, पाहुनी रेणूचा भाव. जी पावली पुत्री भाव, केवळ भावगम्य जी. ती अद्यापी माहुरी, साक्षात निवास करी. निज भक्तांते तारी, जी निवारी संकटा. अनसूया अत्रीचे असे वेश्म, श्री दत्ताचा आश्रम. रेणुका देवीचे धाम, दर्शने कामपूरक. कृष्णामलकीचे दर्शन, जे करीती जाऊन. ते जाणावे पुण्यजन, होती पावन निर्धारे. घेऊने रेणुकेचे दर्शन, मातृतीर्थी करीती पिंडदान. त्यांचे पितर उद्धरून जाती निर्वाण पदासी. चांघ्रिकाचे पितर, नरक यातना भोगिती घोर. मग चांघ्रिक द्विजवर, मातृतीर्थी पिंड देई. त्याचे पितर तात्काळ मुक्त झाले सकळ. असे मातृतीर्थाचे फळ, मिळे तात्काळ निश्चये. पद्मतीर्थ सर्वतीर्थ, ही दोन्हीही अतिसमर्थ. कन्या कामदूषित, सूर्यही जेथे पवित्र झाला. वेदधर्मा म्हणे शिष्यासी, दत्ते त्या स्थानी अर्जुनासी. योगोपदेश करुणित्यासी, परमधामासी पाठविला. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्तमहात्म्ये चतुर्विंशोऽध्यायः. श्री
दत्तात्रेयार्पणमस्तु.